तर बघूया पुढे काय काय येत आहे ते. आता बघा एक एक पार्ट तुम्हाला असं दिसत जातील. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सेक्शन वाइज, जैसे हम लोगों को सेक्शंस होते हैं, प्रोज, पोएट्री, रैपिड रीडिंग, ग्रामर सेक्शन, देन राइटिंग स्किल, ये जो पार्ट है उस हिसाब से यहाँ पे जैसे सेक्शन वाइज आप लोगों का क्वेश्चन पेपर कैसे होता है और आप लोगों को किस तरह से मार्क्स को डिवाइड किया जाता है वो आप लोगों को यहाँ पे देखने वाला है. तर सगळ्यात पहिला विभाग आलेला आहे, डिस्प्ले झालाय. पहला है विभाग एक, गद्य. गद्य म्हणजेच प्रोज सेक्शन जो है उसमें प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 1 मध्ये आ आणि प्रश्न क्रमांक 1 मध्ये ई अशा प्रकारे टोटल मार्क्स, टोटल क्वेश्चन्स येणार आहेत आपल्याला. हे आपले प्रोज सेक्शनचे क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 याला 7 मार्क आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ 7 मार्क, प्रश्न क्रमांक 1 आ त्यालाही 7 मार्क आणि प्रश्न क्रमांक 1 ई जो आहे त्याला 4 मार्क. अशा प्रकारे टोटल 18 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. तर हा झाला पहिला भाग. ह्यामध्ये पहिल्या भागात आता ज्या प्रकारे बघितलं आपण की प्रश्न प्रकार आणि वेळेचे नियोजन. आता क्वेश्चंस किती येणार आहेत, क्वेश्चंस कितने आने वाले हैं वो तो हमने देखा, लेकिन क्वेश्चन के टाइप कौन से है, किस तरह से आकृतिबंध उसमें रहते हैं और पर्सनल रिस्पांस का क्वेश्चन रहता है और उसके साथ हमें टाइम मैनेजमेंट किस तरह से फॉलो करना है, टाइम मैनेजमेंट को किस तरह से मैनेज करते हुए टाइम को हमें किस तरह से हमारे आंसर्स लिखने हैं वो हम देखेंगे. विभाग 1 गद्य, त्यामधला प्रश्न क्रमांक 1 अ पठित गद्य. पठित गद्य सीन पैसेज, सीन प्रोज जो आता है हमें उसके बारे में हम बात कर रहे हैं. त्याच्यामधला क्रमांक 1 परिच्छेद वाचन, पहिलं प्रश्न जो पहिला येणार आहे त्याला. त्याच्यानंतर परिच्छेद वाचन म्हणजेच पॅसेज जो आपल्याला दिलेला आहे तो पॅसेजचं वाचन पहिलं करायचंय. पॅसेज जो है वो रीड हमें करना है. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मध्ये आकलन कृती, गुण आणि वेळ ह्याच्याकडे मी नंतर येणार आहे. पहिलं मी फक्त प्रश्न आणि क्रमांक त्याच्याकडेच बघते. तर बघा आकलन कृती येणार आहे. आकलन कृती मतलब उसमें आकृति बंध रहते हैं और वो सब जो पार्ट है उसके बारे में मैं बात कर रही हूँ. प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये पण आकलन कृती असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्यामध्ये स्वमत येणार आहे. आप लोगों को पेपर का पैटर्न तो मालूम है ही, पेपर किस तरह से आता है, क्या क्या लिखा उसमें क्वेश्चंस कैसे किस तरह से आते हैं कि मतलब आकृति बंद होते हैं, कौन ते लिहा होता है या फिर उत्तरे द्या, फिल इन द ब्लैंक्स, इस तरह के जो क्वेश्चन होते हैं वो आकलन कृति के अंडर आते हैं और उसके बाद स्वमत का जो पर्सनल रिस्पॉन्स का क्वेश्चन है वो होता है. तर आता बघा परिच्छेद वाचन करण्यासाठी गुण दिलेले नाही आहेत पण वेळ मात्र 4 मिनिटाची दिलेली आहे. 4 मिनट का टाइम जो है वो आप लोगों को दिया है रीड करने के लिए पैसेज को. आकलन कृति जो है, आकलन कृति 1 और आकलन कृति 2 मतलब प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 2. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नहीं दिसत है? सबको स्क्रीन दिखाई दे रही है, नहीं दिखाई दे रही है? दिखाई दे रही है. हा मग ठीक आहे. ज्यांच्याकडे दिसत नसेल प्लीज परत रिजॉईन करा. एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल तिथे म्हणून दिसत नसेल किंवा कधी कधी वेळ पण होतो तुम्हाला डिस्प्ले व्हायला स्क्रीन, त्यामुळे जरा थोडा वेळ बघ, नसेल तर परत रिजॉईन कर. तर झालं मॅम, झालं. झालं का? हा, ते काही वेळेला लेट होतो त्यामुळे जरा एकदम घाबरून जाऊ नका की अरे मला दिसतच नाहीये असं म्हणून थोडा वेळ टाइम द्या. कधी कधी डिस्प्ले व्हायला लेट होत असतो. बघा आकलन कृती 1, 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आकलन कृती जे आहे त्यामध्ये 4-4 मिनिटं दिलेली आहेत. 2 मार्काला हे प्रश्न असणार आहेत आणि 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 2 मार्काचे प्रश्न म्हणजे 4 मार्काचे प्रश्न हे दोन्ही असणार आहेत आणि तिथे आपल्याला 8 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 स्वमत आणि स्वमत पर्सनल रिस्पॉन्स, त्याला 3 मार्क असणार है. 3 मार्क्स के लिए ये क्वेश्चन आने वाला है और उसके लिए आप लोगों के पास टाइम 8 मिनिट का दिया है आणि 8 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला हा प्रश्न जो आहे वाचून त्याच्यावर विचार करायचा आहे आणि लिहायचा पण आहे 8 मिनिटामध्ये. मग अशा प्रकारे एकूण 3 प्रश्न आणि गुण 7 झाले त्याचे. 7 मार्काला हे असणार आहे सगळं आणि वेळ असणार आहे 20 मिनिटाचा.
येत्या लक्षामध्ये 20 मिनिटाचा पहिला प्रश्न, पहिला सीन पॅसेज तुम्ही तुमच्या बुकमध्ये हवं असेल तर कोणी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, पण नसेल तर स्क्रीनशॉट काढल्यावर पण बऱ्याच वेळेला आपण बघतो तिथे न बघतो, पण हवं असल्यास आपल्या वहीमध्ये बुक में आप सीन पैसेज 7 मार्क्स और 20 मिनट्स ऐसा लिख सकते हो. इट्स अप टू यू. 7 मार्क्स का ये पहला क्वेश्चन जो है वो किसी भी हाल में 20 मिनिट में कंप्लीट होना ही चाहिए. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे शॉर्ट मध्ये लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे पहिला प्रश्न 20 मिनिटामध्ये कंप्लीट झाला पाहिजे 7 मार्काचा. तो इस तरह से पहला विभाग जो है उसके बारे में हमने देखा. आता आपण बघूया विभाग 1 मधलाच गद्य भाग म्हणजेच दूसरा क्वेश्चन प्रश्न क्रमांक 1 आ. पहला हमने देखा प्रश्न क्रमांक 1 अ. सेम क्वेश्चन पठित गद्य मतलब दूसरा पैसेज जो हमें आता है पठित गद्य का सीन पैसेज का, उसमें भी इसी बात को हमें फॉलो करना है. म्हणजे त्याच गोष्टी परत रिपीट होणार आहेत. सीन पैसेज के लिए दोनों पैसेजेस जो है उसमें हमें वैसे ही 3 क्वेश्चंस रहेंगे. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 और आकलन कृति रहेगी. उसके लिए 2-2 मार्क्स रहेंगे. परिच्छेद वाचन मतलब पैसेज रीडिंग के लिए आप लोगों के पास टाइम है और वो है 4 मिनट का टाइम दिया है. और स्वमत जो आएगा क्वेश्चन नंबर 3 में वो है 3 मार्क्स का, उसके लिए भी 8 मिनट का टाइम दिया हुआ है. तो ऑल टुगेदर अगेन सेम क्वेश्चन इज रिपीटेड. दूसरा पैसेज आएगा सीन पैसेज में से. सो सेम क्वेश्चन, सेम मार्क्स एंड सेम टाइम. तो यहाँ पे क्वेश्चन नंबर 1 आ जो है उसके लिए भी 7 गुण 7 मार्क आहेत आणि 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. टोटल मिनट्स 20 मिनट्स है. तो अब तक हम लोगों ने 40 मिनट के बारे में डिस्कस किया है क्वेश्चन नंबर 1 अ, क्वेश्चन नंबर 1 आ के लिए. ओके. त्याच्यानंतर अपठित गद्य प्रश्न क्रमांक 1 ई. विभाग 1 के बारे में ही हम बात कर रहे हैं, प्रोज सेक्शन के बारे में ही हम बात कर रहे हैं. उसमें प्रश्न क्रमांक 1 ई थर्ड क्वेश्चन जो आता है जो हमें अनसीन पैसेज दिया रहता है. अनसीन पैसेज के लिए मतलब अपठित गद्य के लिए हमारे पास परिच्छेद दिया रहता है, पैसेज जो दिया रहता है उसके लिए हमें 4 मिनट का टाइम दिया है. उसमें भी प्रश्न क्रमांक 1 और प्रश्न क्रमांक 2 आएंगे. इसमें आपको स्वमत नहीं दिया जाएगा. तो इट्स अ गुड पार्ट, ये अच्छी बात है कि स्वमत अलग से आपको सोच के नहीं लिखना है. तो यहाँ पे जो भी आकृति बंध के लिए क्वेश्चंस पूछे जाएंगे, सिंपल ऑब्जेक्टिव फॉर्म में क्वेश्चन पूछे जाएंगे. प्लीज आंसर्स फाइंड आउट करो पैसेज में से और उसमें लिखो ठीक से, ताकि यहाँ पे पूरे के पूरे जो 4 मार्क है वो आप लोगों को मिल जाएंगे. जैसे प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आकलन कृती साठी गुण दिलेले आहेत, 2-2 मार्क दिलेले आहेत आणि इथे वेळ तुम्हाला त्याच्यासाठी 3-3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. पॅसेज रीडिंग करता 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. म्हणजेच टोटल गुण, टोटल मार्क्स आपके 4 है और उसके लिए आपको टाइम जो है वो 10 मिनट का दिया है. तो इस तरह से गद्य विभाग जो है उसमें इस तरह से डिवाइड होते हैं मार्क्स और इन मार्क्स को आपको ठीक से याद रखना है और इसी तरह से आपको फॉलो करते हुए अगर आप आगे जाते हैं, अशा पद्धतीने जर नीट फॉलो करून पुढे गेलात तर कोणाचाही पेपर मागे राहणार नाही. सगळा पेपर व्यवस्थितपणे पूर्ण होईल. आता विभाग 1 आपण बघितलाय. हा बोला मॅम आणि हा. आणि आजची स्लाइड दाखवा ना, दिसली नाही मग. अच्छा बरं ठीक आहे. आणि आची स्लाइड ही बघ, ही आची स्लाइड आहे. आची जी स्लाइड आहे तशाच प्रकारे अची पण स्लाइड आहे. मी दाखवते. दिसतंय का आता तुला? हो. हा. तर मग ही आची स्लाइड आहे. इथे जसं 7 मार्क आहेत, गुण 7 गुण आहेत आणि वेळ 20 मिनिटाचा आहे, त्याचप्रमाणे ही अची स्लाइड आहे. हे बघ. आणि इथे पण 7 गुण आहेत आणि मिनिटं कालावधी जो आहे, टाइम जो दिलेला आहे तो 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. थँक्यू मॅम. हा वेलकम. तर आता अशा प्रकारे आपण बघितलं पहिली 20 मिनिटं सीन पॅसेजला, दुसरी 20 मिनिटं परत सीन पॅसेजला आणि नंतर शेवटची 10 मिनिटं जी आहेत ती आपल्याला अनसीन पॅसेज करता दिलेली आहेत. म्हणजे ऑल टुगेदर किती मिनिटं झाली? लवकर 50 मिनिटं. व्हेरी गुड. 50 मिनिटं. तर त्यामुळे तुम्ही जिथे लिहित असाल नोटबुकमध्ये कुठेही नोट करत असाल तर तिथे नोट करायचंय सेक्शन 1 विभाग 1 गद्य
तो 50 मिनिटांमध्ये हा भाग कंप्लीट झाला पाहिजे. टोटल मिनिट्स तिकडे नोट करून ठेवा. 50 मिनिटांमध्ये हा भाग, आपला पहिला भाग जो आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. आता आपण दुसऱ्या विभागावर जातोय. ॲज युजल आपला दुसरा विभाग जो असतो तो पद्य विभाग, पोएट्री सेक्शन. तर विभाग 2 पद्य, त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले असणार आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 2 अ, प्रश्न क्रमांक 2 आ. प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये 8 मार्काला प्रश्न येणार आहेत. तसेच प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये सुद्धा 8 मार्काचे प्रश्न येणार आहेत आणि टोटल मार्क्स असणार आहेत 16 मार्क्सला हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे कशा प्रकारे पेपरमध्ये क्वेश्चन्स येणार आहेत आणि कसे मार्क्स डिवाइड होणार आहेत ते आपण बघूया आता. तर प्रश्न प्रकार पहिला पार्ट येतो तो बघूया कोणता आहे ते. प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 2 अ, पठित पद्य सीन पोएम जी आपल्याला दिलेली असते ती कशा प्रकारे त्याचे मार्क्स डिवाइड होणार आहेत ते बघा. कविता वाचन, आपल्याला दिलेलीच कविता असते, त्या कविता वाचन करण्याकरता त्यांनी इथे 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला लिहून दिलेला आहे. म्हणजे 2 मिनिटांमध्ये ती कविता वाचून झाली पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 दिलेला असणार आहे आकलन कृती करता. आकलन कृती प्रश्न क्रमांक 1 मध्ये, प्रश्न क्रमांक 2 मध्ये आकलन कृती असणार आहे. दोघांसाठी सुद्धा गुण जे आहेत ते 2-2 मार्क दिलेले आहेत आणि वेळ हा 4 मिनिटाचा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आकृतीबंध जर असतील तर त्याची बॉक्सेस वगैरे सगळं बनवून ती तुमचं जे लिखाणाचा भाग आहे हा 4 मिनिटामध्ये झाला पाहिजे, हे लक्षात राहू दे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 आणि 2 दोन्ही करता सारखंच आहे, 2-2 मार्क आहेत आणि 4 मिनिटं दिलेली आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो दिलेला आहे तो प्रश्न क्रमांक 3 शब्दांचा अर्थ लिहिणे. तिकडे 2 गुण आहेत आणि तिकडे वेळ जो आहे तो 2 मिनिटाचा दिलेला आहे. इथे शब्दांचा अर्थ जो लिहायचा आहे आपल्याला, तो शब्दांचा अर्थ आपल्याला जी पोएट्री दिलेली असते त्याला रिलेटेड विचारलेला असतो आणि त्यातनंच आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे इकडे प्रश्न क्रमांक 3 साठी 2 मार्क आणि वेळ 2 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 काव्य सौंदर्य कृती. आपल्याला काव्य सौंदर्य लिहायला येतं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पोएमच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्या ओळींचा अर्थ काय आहे किंवा त्या ओळींचं काव्य सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा असं सांगितलेलं असतं किंवा काव्य सौंदर्य लिहा असं म्हटलेलं असतं. थोडक्यात कवितेला रिलेटेड असा पर्सनल रिस्पॉन्सचाच हा प्रश्न असतो. पण बऱ्याच वेळेला तिथे कवितेच्या ओळी नोट केलेल्या असतात. कधी कधी ओळी दिल्या नसतील तर तिथे डायरेक्ट पर्सनल रिस्पॉन्स सारखाच प्रश्न लिहूनही दिलेला असतो. त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवायचं है, आप लोगों को ये याद रखना है कि इट इज समवॉट रिलेटेड टू स्वमत, पर्सनल रिस्पॉन्स को रिलेटेड होता है, लेकिन विद द हेल्प ऑफ पोएम यू हैव टू राइट दिस. मतलब म्हणजेच कवितेच्या माध्यमातून, कविता की मदद से आपको ये लिखना है. तो काव्य सौंदर्य कृती गुण 2 मार्क, 2 मार्क के लिए आता है आणि वेळ जी आहे ती 4 मिनिटाची दिलेली आहे. 4 मिनिट में ये कंप्लीट करना है. तो ऑल टुगेदर प्रश्न क्रमांक 2 अ, क्वेश्चन नंबर 2 अ, फर्स्ट पार्ट पठित पद्य मीन्स सीन पोएम के लिए इस तरह के 4 क्वेश्चंस आएंगे. आकलन कृति मीन्स आकृति बंध को रिलेटेड जो क्वेश्चंस होते हैं, ऑब्जेक्टिव पार्ट के क्वेश्चंस होते हैं, वो आएंगे फर्स्ट 2 क्वेश्चंस में. क्वेश्चन नंबर 3 में शब्दांचा अर्थ लिखने ऐसा आएगा और प्रश्न क्रमांक 4 जो है वहां पे काव्य सौंदर्य कृति मतलब जैसे स्वमत रिलेटेड जैसे क्वेश्चन होते हैं या पोएम के जो सेंटेंस स्टैंजा में से लाइंस देकर उसका मीनिंग जो लिखना होता है वैसे. हाँ मैम, हाँ बोला ना मैम. हाँ नाही काय सांगताय, एक मिनट. हेलो बच्चों, सुनाई दे रहा है या नहीं दे रहा है? यस मैम. Yes, ma'am. Yes, ma'am. सुनाई दे रहे मैम. Yes, ma'am, you are audible. येस मॅम, यू ऑडिबल ते सांगतात. हा बघा तुमच्या इथे काय एखाद्याच इश्यू. हा ठीक आहे ओके. मैम हाँ बोला, बोल. मैम मेरे को गद्य में डाउट है. कोई पेपर्स में ना गद्य के हाँ. अंदर 2 मार्क का स्वमत होता है और साथ में उसमें 1 मार्क का व्याकरण होता है.
नहीं, ये देखो बेटा, ये जो पैटर्न है ना, ये हमारा बोर्ड का पैटर्न है, तो वहां पे ऐसा नहीं आएगा, वहां पे 3 मार्क का स्वमत ही आएगा, क्योंकि लास्ट ईयर तक 2 मार्क्स का स्वमत रहता था, और जिस तरह से तुम बोल रहे हो वैसा था, लेकिन अभी वैसा नहीं आएगा, अभी आपको ये 3 मार्क के लिए ही स्वमत आ जाएगा। ओके, सो रिमेम्बर दैट। तो उस तरह से आपको स्वमत प्रिपेयर करना है, मतलब क्योंकि वो 3 मार्क के मैम लिए तो थोड़ा लेंथ भी बड़ा होना चाहिए। यस मैम, पैसेज में से समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नहीं आएंगे? हाँ आएंगे ना, उधर जो लिखा है ना अभी यहाँ पे शब्दांचा अर्थ सांगणे ऐसा पूछा है ना, तो वो वहां पे ही आएगा। आकलन कृति जो लिखा ना हम लोगों ने गद्य में, आकलन कृति जो बोला ना, तो उसमें ही आप लोगों को समानार्थी विरोधी वहां पे ही पूछे जाएंगे, आकलन कृति के अंडर ही। समझ में आई बात? ओके मैम। हाँ, वो अलग से दिया नहीं है, वो जो मार्क्स वहां पे डिवाइड किए है ना, वो मार्क्स उसको रिलेटेड है, मतलब उसमें आकृति बंध भी आ सकता है, मे भी समानार्थी विरोधी भी, पैसेज को रिलेटेड वैसे भी पूछे जा सकते हैं, तो वो उसी मार्क्स में कवर है। अगर वो आया तो फिर फिल इन द ब्लैंक्स नहीं पूछा जाएगा, अगर फिल इन द ब्लैंक दिया है तो समानार्थी विरोधी नहीं पूछा जाएगा, ऐसे रहेगा। ओके, यस मैम। ओके, तो आगे बढ़ते हैं। तो यहाँ पे काव्य सौंदर्य कृती जो है, येस, कोणाला काय विचारायचंय? तर काव्य सौंदर्य कृति 2 गुण 2 मार्क्स के लिए है। यहाँ पे पोएम सेक्शन के अंडर जो काव्य सौंदर्य आता है वो 2 मार्क्स के लिए होता है, प्रोज सेक्शन के अंडर जो स्वमत आता है वो 3 मार्क्स के लिए होता है, ये बात याद रहे। ओके, तो 4 मिनिटाचा वेळ दिलेला है, एंड ऑल टुगेदर टोटल मिनट्स आर 16 मिनट्स एंड टोटल मार्क्स आर 8 मार्क्स। तो ये बात याद रहे। पहला जो हमारा पोएट्री सेक्शन का सेक्शन जो है, पोएट्री विभागातील पहिला प्रश्न, मतलब प्रश्न क्रमांक 2 अ, पठित पद्य सीन पोएम, उसके लिए हमें 8 मार्क्स है एंड 16 मिनट का टाइम है, ये आप लोगों को याद रखना है। अब दूसरा पार्ट जो आता है, प्रश्न क्रमांक 2 आ, कविते संबंधी कृति सोडवा। आप लोगों को मालूम है कविते संबंधी कृति सोडवा, ये जो है पार्ट, यहाँ पे हमें क्या आता है, कोई बता सकता है? बघूया किती लक्षात आहे। रसग्रहण। रसग्रहण, वेरी गुड, Appreciation. रसग्रहण, वेरी गुड, क्रिटिकल अप्रिसिएशन। तो ये बात याद रखनी है। यहाँ पे विशेष सूचना ऐसे दिया है यहाँ पे, और बताया है या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी केवळ 5 प्रश्न विचारले जातील। आप लोगों को 6 क्वेश्चंस जो है वो ऑलरेडी बताए गए हैं, और उसमें से आपको सिर्फ 5 क्वेश्चंस पूछे जाएंगे। लास्ट टाइम भी क्रिटिकल अप्रिसिएशन के बारे में बताते समय, डिस्कस करते समय, मैंने पोएम पढ़ाते समय भी ये बातें कही है। आई रिपीट दोज थिंग्स अगेन, और मैं फिर से बता रही हूँ कि क्वेश्चंस कौन से होते हैं। पहला क्वेश्चन होता है कवि कवयित्रीचे नाव, दूसरा क्वेश्चन होता है कवितेचा विषय, बाद में उसके बाद क्वेश्चन आता है कवितेतून मिळणारा संदेश, उसके बाद कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, कवितेतील शब्दार्थ, आणि 6वा प्रश्न असतो कवितेतील ओळींचा सरळ अर्थ। तर कवितेतील ओळींचा सरळ अर्थ मतलब जो 2 पोएम आप लोगों को दी रहती है, रिस्पेक्टिवली दोनों पोएम में से सेंटेंसेस दी जाती है। 2 पोएम के लिए 2 अलग अलग सेंटेंसेस दिए जाते हैं, उन पोएम में से निकाले हुए सेंटेंसेस दिए जाते हैं। 3 बार बता रही हूँ ये बात मैं फिर से, क्योंकि यहाँ पे किसी की गलती नहीं चाहिए, और आपने जो पोएम सिलेक्ट की है क्रिटिकल अप्रिसिएशन के लिए, उसी पोएम का आंसर आपको यहाँ पे लिखना है, उसी पोएम का अर्थ आपको यहाँ पे लिखना है। तो 5 प्रश्न विचारले जातील, पैकी 1 गुणाचे 2 प्रश्न असतील, मतलब 1 मार्क वाले 2 क्वेश्चंस रहेंगे, तसेच 2 गुणांचे 3 प्रश्न असतील, मतलब 2 मार्क वाले 3 क्वेश्चंस रहेंगे। शिवाय या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना 2 कवितांची नावे दिली जातील, आपको 2 पोएम के नाम भी दिए जाएंगे। पैकी कोणत्याही एका कवितेचे नाव लिहून विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लिहावयाची आहेत।
ये पार्ट, ये लास्ट लाइन जो है वो इम्पोर्टेंट है। क्रिटिकल अप्रिसिएशन का क्वेश्चन जैसे ही आपने शुरू किया, आपको ये बात याद रखनी है, आपने 2 पोएम में से कौन सी पोएम सिलेक्ट की है? तुम्ही जी कविता सिलेक्ट केलेली आहे त्या कवितेचं नाव तुमच्या प्रश्नाच्या म्हणजे उत्तराच्या समोर लिहायचं आहे. मी मुद्दाम सांगते, मी प्रश्न आता लिहायला घेतलाय, तर मी सुरुवात करणार कशी? प्रश्न क्रमांक 2 आ असं मी लिहिणार. आता मी उत्तराला सुरुवात करते, तर त्यावेळेला तिकडे मी जर औक्षण ही कविता घेतली असेल तर मी तिथे औक्षण असं लिहिणार आणि त्याच्यानंतर माझ्या प्रश्नांना मी सुरुवात करणार. मग त्यावेळेला मी 1 नंबर लिहून तिथे प्रश्न, कवी, कवयित्रीचं नाव जे काय असेल त्याप्रमाणे मी लिहिणार आणि मग माझी आन्सर्स एका खालोखाल एक मी लिहित जाणार. त्यामुळे कवितेचं नाव नोट करायला वरती विसरू नका प्लीज. हा प्रेझेंटेशनचा भाग आहे. तुम्ही कवी कवयित्रीचं नाव जे लिहिणार आहात त्याच्यावरनच एग्जामिनरला लक्षात येतं की कोणती कविता सिलेक्ट केली आहे, पण तुम्ही तिथे कवितेचं नाव लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. कविता का नाम लिखना बहुत ही जरूरी है ताकि आप एग्जामिनर को, करेक्टर को बता रहे हो कि मैंने ये पोएम सिलेक्ट की है. दैट इज अ पार्ट ऑफ प्रेझेंटेशन, सो स्टुडंट्स प्लीज रिमेंबर दॅट. ठीक आहे, तर प्रश्नाची उत्तरं नंतर लिहायची आहेत. त्याच्यानंतर आता हे प्रश्न कशा प्रकारे आहेत, इथे तुम्हाला प्रश्न ऑलरेडी दिसतेत बघा. आता एका खालोखाल एक. हा बोला. आशय सौंदर्यामध्ये काय होऊ शकतं? आशय सौंदर्यामध्ये जसं आपण काव्य सौंदर्य मगाशी म्हटलं ना, प्रश्न क्रमांक 2 अ सॉल्व्ह करताना आपला जो सब क्वेश्चन होता, तर काव्य सौंदर्याचा तिथेच जो अर्थाचा एक प्रश्न येतो ना, तोच आशय सौंदर्यासाठी येऊ शकतो. पण आता ना तुम्हाला सेपरेटली आशय सौंदर्य असं येणार नाहीये, तुम्हाला फक्त काव्य सौंदर्याच्या अंडरच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पोएमच्याच ओळी दिल्या जातील आणि त्याच्यावरती त्या कवितेला ओळींचा अर्थ स्पष्ट करा असं सांगितलं जाईल. ओके मैम. तो यहाँ पे क्वेश्चंस ऑलरेडी डिस्प्ले हुए हैं. येस मॅम, जर क्वेश्चन पेपर मध्ये अप्रिसिएशनच्या काही बॉक्स केलेले असेल तर आम्हाला आन्सर पेपर मध्ये सुद्धा ते करावे लागेल का? नाही, तसे क्वेश्चन पेपर मध्ये नाही येत बॉक्स करून. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्सच विचारलेले असतात आणि त्याच्या पुढे डॅश असं केलेलं कारण असतं. की आता प्रिलिम्स मध्ये ते बॉक्स आला आणि त्याचे आतमध्ये क्वेश्चन्स होता. अच्छा, पण ठीक आहे. तुम्ही हे बघा कसं आहे माहितीये, प्रेझेंटेशन करताना तुम्ही कशा प्रकारे लिहिताना त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे बघ, इकडे कसं आहे माहितीये, कवितेतून मिळणारा संदेश जो आहे ना, तो काही वेळेला थोडासा एक 2 ओळींचा वगैरे असेल तर तुम्हाला बॉक्समध्ये लिहिणं थोडंसं कठीण पडतं. त्यामुळे नॉट नेसेसरी, कंपल्सरी नाहीये की तिकडे बॉक्स बनवायलाच पाहिजे. हा, आता कवी कवयित्रीचं नाव आहे आणि ते तुम्ही बॉक्समध्ये लिहिलं तर चालेल. ठीक आहे, मग कवितेचा विषय आहे तर ओके ते मॅम. लिहिलं तर चालेल. पण जिथे ब्रीफ करताय ना, थोडंसं मोठं लिहायचंय. आता बघ, कवितेतील मिळणारा संदेश म्हण किंवा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं, त्याच्यासाठी तर आपल्याला एक 2-3 ओळी ब्रीफ कराव्या लागतात ना, आणि एनिवे ते 2 मार्काला प्रश्न असतो. मग तिथे तुम्ही बॉक्स केवढं मोठं बनवणार आणि लिहिणार, तर तिथे डायरेक्ट आन्सर सारखं लिहिलं. फक्त क्वेश्चन जो आहे तो लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक नाही, इथे प्रश्न लिहिलंय असं, पण तिथे नंबर 5 आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे असं लिहून डॅश केलं आणि डायरेक्ट आन्सर लिहिलं तर चालणार आहे. ओके ओके मॅम. तर आता बघा, जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले ते सगळे प्रश्न इथे डिस्प्ले झालेले आहेत. प्लीज ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण इथे ऑलरेडी प्रश्न तुम्हाला दिसत आहेत म्हटल्यावरती 2 ओळींचा मॅम. सरळ. हा बोला, बोल. मॅम, पेपरमध्ये आम्ही हे कवी कवयित्रीचं ते आहे ना प्रश्न, एक कवी कवयित्री करून ते डॅश करतात ना, ते नाही लिहिलं आणि डायरेक्ट आन्सर लिहिलं तर चालेल का? हा चालेल, पण हे बघ कसं आहे माहितीये का, हे छोटे प्रश्न आहेत ना, म्हणून आपण ते लिहावं आणि त्याच्या पुढे नाव लिहावं. आत्ताच्या पेपरला जरी लिहिलं नसशील ना, तरी बोर्ड्समध्ये लक्षात ठेवून दे. कारण हा पार्ट कसा आहे माहितीये, हा प्रेझेंटेशनचा भाग आहे. तू जितकं छान लिहिशील ना, तेवढं कसं तिथे सहज मार्क मिळून जाणार. आलं लक्षात? कारण तो छोटंसंच आहे ना लिहिलेलं, कवी कवयित्री. आता समजा कवितेच्या कवयित्री आहेत, तर नुसतं कवयित्री लिही ना, कवयित्री लिही, डॅश लिही आणि नाव लिहून टाक, झालं. कितीचा वेळ लागतोय, आणि म्हणूनच तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिलाय ना तिथे, कळलं? तर प्रेझेंटेशन साठी ते चांगलं दिसेल, म्हणजे तिथे मार्क चांगले मिळून जातील, कट होणार नाहीत. आलं लक्षात? ओके मॅम.
तर आता हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. इथे 6 प्रश्न ऑलरेडी डिस्प्ले झालेले आहेत आणि 6 पैकी तुम्हाला फक्त 5 प्रश्न पेपरमध्ये विचारले जाणार आहेत आणि त्या प्रकारे तुम्हाला मार्क असणार आहेत. येते लक्षात? तर एकूण 8 गुण आहेत. कवी कवयित्रीचं नाव, कवितेचा विषय, 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणं. मग आता एक एक गुण असलेले जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी फक्त वेळ आहे तो. एवढे कुठे गेले सगळेजण लॉबीमध्ये बाहेर वेट करतायत? हाँ, 1 गुण है, 1 मार्क के लिए ये क्वेश्चंस है, पहले 2 और उसके लिए टाइम जो है वो 1 मिनिट का टाइम है. प्रश्न क्रमांक 3 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे. त्याच्यानंतर 4 कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं, 5वा प्रश्न आणि शब्दांचा अर्थ लिहिणे, 6वा. ह्यापैकी जे काही प्रश्न विचारले जातील म्हणजे ते प्रश्न असणार आहेत 2 मार्कासाठी आणि तिकडे तुम्हाला टाइम जो आहे दिलेला तो 4 मिनिटाचा वेळ दिलेला है. 4-4 मिनिटं प्रत्येकासाठी दिलेली आहेत. तो ये जो ब्रीफ करने वाले जो क्वेश्चंस है उसके लिए आपको 4 मिनट का टाइम ऑलरेडी दिया है, तो वो आपको याद रखना है. तो क्रिटिकल अप्रिसिएशन ऑल टुगेदर मार्क्स 8 रहेंगे और उसमें आपको जैसे वेळ टाइम जो है वो 14 मिनट का टाइम दिया है, 14 मिनट्स दिए हुए हैं, तो 14 मिनट में किसी भी हाल में आपको ये कंप्लीट करना है. जैसे मैम हाँ बोला 14 मिनट, 8 मार्क बरोबर है. हाँ मैम बोला. जो ब्रीफ आंसर्स है कितने लाइंस तक लिखना है? ब्रीफ आंसर्स नहीं, ब्रीफ आंसर्स किसके पूछ रहे हो तुम, प्रोज या पोएट्री सेक्शन? मैम कविता, प्रोज सॉरी पोएट्री. पोएट्री. हाँ देखो यहाँ पे क्रिटिकल अप्रिसिएशन में जो ब्रीफ करने के लिए बोला है ना, मतलब जैसे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे या जैसे 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे, इसमें 2 मार्क के लिए जब क्वेश्चन आता है ना तो आप लोग इस तरह से याद रखो, क्वेश्चन कौन सा भी पूछने दो, मार्क्स कितने हैं उसके हिसाब से सोचो. अगर मार्क्स 2 दिए हैं वहां पे तो आपको किसी भी हाल में एटलीस्ट 5 लाइंस 5 सेंटेंसेस में उसे लिखना है. 5 सेंटेंसेस मतलब आप आपकी आंसर बुकलेट के भी पेपर को, मतलब आंसर बुकलेट की जो 5 लाइंस है उसको भी अगर देख रहे हो तो वो 5 लाइंस में आपका कंप्लीट हो जाना चाहिए. उससे एक आध दूसरी लाइन अगर ज्यादा हो गई तो चलेगा, लेकिन उससे कम मत लिखो 2 मार्क के लिए. और प्रोज सेक्शन में स्वमत का जो 3 मार्क का क्वेश्चन है उसके लिए आपको किसी भी हाल में 7 लाइन या 7 to 8 लाइन में आंसर लिखना है. ये बात याद रखो. जिनको लिखने में दिक्कत होती है, ग्रामर के मिस्टेक्स होते हैं, उन लोगों को ये बात याद रखनी है कि किसी भी हाल में जो इजी सेंटेंसेस है उसे फॉर्म करने की कोशिश करो. और लेंथ वाइज अगर लंबा चौड़ा नहीं लिख पाते हो तो एटलीस्ट 6 लाइंस में तो लिखने की कोशिश करो 3 मार्क के लिए. उससे कम मत लिखो. 2 मार्क की लेंथ अगर आप 3 मार्क के लिए देते हो तो मार्क फिर 1 या 1.5 ही मिल जाएगा. तो अननेसेसरी वी आर लूजिंग 1 मार्क. तो ऐसा नहीं होना चाहिए. ओके, तो क्रिटिकल अप्रिसिएशन वाला ये क्वेश्चन सबको समझ में आया है? हॅलो मिस, हाँ बोला. येस मॅम. शब्दांच्या अर्थ मध्ये काय होऊ शकतं? शब्दांचा अर्थ लिहिण्यामध्ये तुम्हाला त्या पोएम जी काय वरती जे पोएम्स दिलेले आहेत त्याला रिलेटेडच असे शब्द दिलेले असतात खाली आणि त्यांचा मीनिंग तुम्हाला फक्त तिथे नोट करायचा आहे. म्हणून जेव्हा कवितेचा अभ्यास करता त्यावेळेला आपल्या कवितेच्या सेक्शनमध्ये आपल्या कविता जिथे दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला मीनिंग्स जे दिलेले आहेत त्याला फक्त एकदा गो थ्रू करा की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तिथे लिहिताना कोणतेही शब्द विचारले जातात. अतिशय सोपे पण शब्द असतात काही वेळेला 2 मार्कासाठी विचारले जातात आणि म्हणजे 2 शब्द वगैरे विचारले जातात कारण 2 मार्काला आहे आणि तिकडे तुम्हाला फक्त त्याचा मीनिंग लिहायचं आहे. एवढा सोपा प्रश्न पण येतो. कळलं? त्यामुळे ओके मिस. हा आपल्या सेक्शन मध्ये प्रोज पोएट्री सेक्शन मध्ये जिथे मीनिंग्स आहेत ना त्याला एकदा गो थ्रू केलं तर तुम्हाला विचारलं तर लक्षात येईल. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या 3ऱ्या विभागावर जातोय. 3रा विभाग आपला आहे स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3, 6 मार्क आहेत त्याला. 6 मार्कांसाठी कशा प्रकारे वेळेचं नियोजन करायचंय बघा. स्वमत विभाग 3रा स्थूल वाचन रॅपिड रीडिंग आणि तिथे प्रश्न क्रमांक 3 स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित कृती. मग आता इथे 3 प्रश्न विचारलेले असणार आहेत, त्यातले कोणतेही 2 लिहायचे आहेत. मग कोणतेही 2 लिहिताना
लक्षात ठेवायचंय, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत आणि कोणतेही 2 लिहायचेत, म्हणजे आपल्याला 6 मार्काचे प्रश्न अटेंड करायचे. 3 मार्काच्या एका प्रश्नासाठी 5 मिनिटाचा वेळ आपल्याला ऑलरेडी सांगितलेला आहे. म्हणजे स्वमत का जो आपका क्वेश्चन है स्थूल वाचन में से, रैपिड रीडिंग में से, सेक्शन 3 विभाग 3 स्थूल वाचन का ये जो क्वेश्चन है वो आपका आंसर 5 मिनट में हो जाना चाहिए और उसकी लेंथ जो है वो मैंने पढ़ाते समय भी बताया है कि स्थूल वाचन रैपिड रीडिंग की जो लेंथ है वो हमेशा आंसर बुकलेट का हाफ पेज इतनी होनी चाहिए, बिकॉज इट्स इंफॉर्मेटिव आंसर, ब्रीफ करना है उसे, तो उसके लिए ही यहाँ पे 5 मिनट का टाइम दिया है. 3 मार्क का क्वेश्चन है, लेकिन स्वमत के जैसा सिर्फ 6-7 लाइन में नहीं लिखना है, थोड़ा उसे ब्रीफ करो, ब्रीफ करके थोड़ी सी लेंथ उसकी बढ़ाओ. इसीलिए मैंने कहा है कि हाफ पेज. अगर किसी को ग्रामर के मिस्टेक्स होते हैं, इतना नहीं लिखा जाता, तो वो लोग 7 लाइन में भी लिखते हैं तो भी चलेगा, लेकिन प्लीज ट्राई टू अवॉइड ग्रामेटिकल मिस्टेक्स. ठीक है, तो यहाँ पे 6 मार्क्स के लिए 10 मिनट का टाइम दिया है, तो हमें ये फॉलो करना है. स्थूल वाचन विभाग हो गया है, रैपिड रीडिंग पार्ट हो गया है. इसके बाद जो विभाग 4 आता है दैट इज अ ग्रामर सेक्शन, भाषा अभ्यास. भाषा अभ्यास का मतलब ही है ग्रामर सेक्शन, जहाँ पे हम लोगों ने टाइप्स ऑफ सेंटेंसेस, फ्रेजेस, ट्रांसफॉर्मेशन ऑफ सेंटेंसेस, देन शब्द संपत्ति, लेखन नियमानुसार, विराम चिन्ह, ये सभी पार्ट जो हमने पढ़ा है वही सब सेक्शन, वही सब क्वेश्चंस जो है उसके रिलेटेड क्वेश्चंस जो है वो यहाँ पे आप लोगों को पूछे जाएंगे. प्रश्न क्रमांक 4 अ 8 मार्काला असतो, प्रश्न क्रमांक 4 आ तो पण 8 मार्काला असतो आणि ऑल टुगेदर टोटल मार्क्स 16. सो ग्रामर सेक्शन का ये जो पार्ट है उसमें आपको 16 मार्क्स पे ग्रामर के ऊपर क्वेश्चंस पूछे जाएंगे. तो वो कौन से है? सबसे पहला क्वेश्चन देखते हैं. प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरण घटकावर आधारित कृती. तर आता सगळ्यात पहिलं वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, वाक प्रचार आणि ह्या तिघांना धरून जे काही प्रश्न येणार आहेत ते प्रश्न ह्या पहिल्या भागामध्ये येतात, प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे वाक्य, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आणि तिसरा प्रश्न असतो वाक्प्रचार म्हणजेच फ्रेजेस. मग वाक्य प्रकारासाठी 2 मार्क असतात, वाक्य रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस साठी 2 मार्क असतात आणि वाक्प्रचारासाठी 4 मार्क असतात. मी प्रत्येक वेळेला चॅप्टर मध्ये शिकवत असताना पण तुम्हाला सांगितलेलं आहे की प्लीज चॅप्टर मधले जे काही टेक्स्चुअल वाक्प्रचार आहेत त्यांना नीट प्रिपेअर करा, कारण इझिली 4 मार्क तुम्हाला इथे मिळून जातात. त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि त्याच्यावरती वाक्यात रूपांतर करायचंय, म्हणजे सेंटेन्स फॉर्म करायचंय आपल्याला वाक्प्रचाराचा वापर करून. तर ते जर व्यवस्थित केलं तर इथे 4 मार्क मिळू शकतात. वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतरासाठी 2 गुण आहेत, 2-2 मार्क आहेत. वेळ 2 मिनिटाची आहे वाक्य प्रकारासाठी. वाक्य रूपांतरासाठी ट्रांसफॉर्मेशन ऑफ सेंटेंस के लिए मार्क्स भले ही 2 हो, टाइम आपको ज्यादा दिया है, 4 मिनट का टाइम दिया है. आणि वाक्प्रचार जे आहे त्याच्यासाठी 4 गुण, 4 मार्क असतात आणि वेळ मात्र 6 मिनिटाची दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं छानसं सेंटेन्स तयार करण्यासाठी पण वेळ घेऊ शकता. आणि ऑल टुगेदर 8 मार्क्स का ये क्वेश्चन है और आपके पास 12 मिनट का टाइम दिया हुआ है. टाइम जो है वो 12 मिनट्स का टाइम है प्रश्न क्रमांक 4 अ के लिए. उसके बाद प्रश्न क्रमांक 4 आ भाषिक घटकावर आधारित कृती. बघा आता जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं इथे डिस्प्ले होत आहे. प्रश्न क्रमांक 1 शब्द संपत्ती, प्रश्न क्रमांक 2 लेखन नियमानुसार लेखन आणि प्रश्न क्रमांक 3 विराम चिन्हे. गुण मार्क्स जो है वो शब्द संपत्ति के लिए 4 मार्क्स है. तो आप समझ सकते हो शब्द संपत्ति जो सेक्शन है जिसमें समानार्थी, विरोधी, लिंग, वचन, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, इस तरह के जो क्वेश्चंस हम लोगों ने सॉल्व किए हैं, मतलब जैसे सीखते समय, पढ़ते समय शब्द संपत्ति जब हमने पढ़ा तो उसमें जो पार्ट हमने किया है वो आपको ठीक से गो थ्रू करना है. 4 मार्क इजीली मिल जाएंगे. उसके लिए टाइम 4 मिनट का टाइम दिया है. लेखन नियमानुसार लेखन मतलब सेंटेंस दिया रहेगा, उसमें गलत वर्ड रहेंगे, मतलब थोड़े से
ग्रामेटिकल मिस्टेक्स या फिर जैसे कभी कभी रस्व दीर्घ या फिर साउंड जो वर्ड का है वो गलत लिखा रहेगा, उसे आपको सही करके लिखना आहे. म्हणजेच त्याला बरोबर शुद्ध लेखनाच्या ज्या चुका असतात त्याला शुद्ध करून लिहायचंय आणि त्यालाच आपण लेखन नियमानुसार लेखन असं म्हणतो. आणि तिकडे आपल्याला 2 मार्क आहेत आणि वेळ पण 2 मिनिटाची दिलेली आहे. विरामचिन्ह मैम येस. मैम ग्रामर के लिए क्वेश्चंस लिखना जरूरी है कि उनके आंसर्स लिख सकते हैं? नहीं, डायरेक्ट आंसर लिख सकते हो, लेकिन सिर्फ समानार्थी, विरोधी, लिंग, वचन, इसके लिए आपको जो वर्ड वहां पे दिए रहेंगे वो वर्ड भी कॉपी करना है. उसके सामने अगर समानार्थी है तो सिर्फ छोटी सी डैश करनी है और उसके आगे आंसर लिखना है. विरोधी शब्द है तो उसका वर्ड लिखना है, उसके आगे मल्टीप्लिकेशन साइन जैसे क्रॉस करना है और फिर उसके आगे उसका आंसर लिखना है. तो समानार्थी, विरोधी, लिंग और वचन के लिए इतना करो. शब्द समूहाबद्दल एक शब्द जो आता है उसके लिए प्लीज सेंटेंस जो दिया है वो लिखो और उसके सामने उसका वर्ड जो शब्द समूहाबद्दल एक शब्द जो तुम देने वाले हो वो वहां पे नोट करो. देखो बच्चों, ये पार्ट जो मैं बता रही हूँ ये प्रेजेंटेशन के लिए करना है, इसीलिए आपको टाइम भी वहां पे दिया है. वो टाइम आप ये टाइम मैनेजमेंट जो दिया है उसके साथ अगर इसे फॉलो करते हुए आप अगर पेपर लिखोगे तो बिलीव मी आपका पेपर बराबर उतने ही टाइम में कंप्लीट होता है. तो जहां पे जरूरी है वहां पे दो. अब अभी देखो तो यहाँ पे विराम चिन्ह के लिए आया है तो गलत सेंटेंस को कॉपी करने की जरूरत नहीं है. आप डायरेक्टली सेंटेंस कॉपी करो और डायरेक्टली विराम चिन्ह दे दो तो चलेगा. उसके लिए क्वेश्चन कॉपी करने की जरूरत नहीं है. ठीक है. मिस वाक्य प्रचार में और वाक्य रूपांतर में वाक्य रूपांतर में गलत मतलब जो दिया हुआ सेंटेंस है उसे कॉपी करने की जरूरत नहीं है, लेकिन वाक प्रचार जो है, वाक प्रचार फ्रेजेस, वाक प्रचार लिखो, उसके सामने मीनिंग लिखो और फिर उसके नीचे उसका फॉर्म किया हुआ तैयार किया हुआ सेंटेंस लिखो. उसके लिए वाक प्रचार नोट करो, चलेगा. और अभी ये वाक्य रूपांतर वाक्य प्रकार मतलब टाइप्स ऑफ सेंटेंसेस के लिए जो 2 क्वेश्चन आते हैं उसमें आप चाहो तो सेंटेंस लिखो, अगर नहीं चाहते हो, टाइम आपका नहीं मैच हो पा रहा है, जल्दी मतलब टाइम पहले ज्यादा यूज किया गया है जैसे लिखते समय, तो इफ यू आर नॉट राइटिंग द सेंटेंस देन ऑल्सो इट्स ओके, बट प्लीज राइट द क्वेश्चन नंबर प्रॉपरली एंड उसका आंसर ठीक से लिखो. ओके. अच्छा, तो आगे देखते हैं. 8 मार्क्स यहाँ पे भी है और 8 मिनट का टाइम है, तो इस तरह से ऑल टुगेदर आपको 16 मार्क्स यहाँ पे मिल सकते हैं ग्रामर के, और ये पूरे मार्क्स आपके हाथ में है. तो स्टूडेंट्स प्लीज यहाँ पे ध्यान दो और इसे ठीक से प्रिपेयर करो. यहाँ के ये 16 मार्क्स आपको पूरे के पूरे मिल जाएंगे. अब हमारा लास्ट सेक्शन बहुत ही इंपॉर्टेंट सेक्शन जिसमें हमेशा कंप्लेंट आती है कि मैम मेरा राइटिंग स्किल छूट गया, तो वो नहीं करना है. इसीलिए राइटिंग स्किल ठीक से होना चाहिए, टाइम मैनेजमेंट को इसीलिए ही फॉलो करना है. स्टार्टिंग से ही अगर आप टाइम मैनेजमेंट को ठीक से फॉलो करते हो तो लास्ट क्वेश्चन के समय टाइम मैनेजमेंट की कोई भी दिक्कत नहीं होगी. आपके पास एम्पल टाइम रहेगा, इनफ टाइम रहेगा. कहीं पे भी इतना ही नहीं, आपको पेपर चेक करने के लिए भी लास्ट के मिनट टाइम जो है, लास्ट के मिनट्स जो है वो मिल जाएंगे. तो विभाग 5 उपयोजित लेखन Hello, ma'am. मीन्स राइटिंग स्किल. बोला मॅम हे रायटिंग स्किलचं जे पार्ट आहे आम्ही ते स्टार्टिंग मध्ये लिहिणार तर चालेल? हो चालेल चालेल. फक्त प्रश्न नंबर सारखा लिहा, तेवढं चुका करू नका. ठीक आहे. ओके. प्रश्न 5 अ, प्रश्न 5 आ, प्रश्न 5 ई. पहिले 2 प्रश्न जे आहेत, प्रश्न 5 अ त्याच्यासाठी 6 मार्क आहे, प्रश्न 5 आ त्याच्यासाठी 10 मार्क आहेत आणि प्रश्न 5 ई, प्रश्न क्रमांक 5 ई त्याच्यासाठी 8 मार्क आहेत. ऑल टुगेदर 24 मार्क्स का राइटिंग स्किल आपको रहेगा. 24 मार्काचं राइटिंग स्किल आहे. तर बघूया पहिला भाग कोणता आहे. पहिला भाग आहे तो म्हणजे आपण प्रश्न क्रमांक 5 अ मधला पहिला प्रश्न असणार आहे. पत्रलेखन औपचारिक किंवा अनौपचारिक पैकी एक येणार तुम्हाला, किंवा त्याला ऑप्शन मध्ये असणार आहे सारांश लेखन. मग
पत्र लेखनासाठी गुण 6 असणार आहे. सारांश लेखन असलं तरी त्याच्यासाठी पण मार्क 6 असणार आहेत आणि वेळ जी आहे ती 15 मिनिटाची असणार आहे. इथे विशेष सूचना म्हटली आहे. विभाग 1 गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 ई म्हणजेच अनसीन पैसेज. अनसीन पैसेज जो हमें प्रश्न क्रमांक 1 ई के लिए आता है, मधील अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. सारांश लेखन के लिए आपको वही अनसीन पैसेज को ही फॉलो करना है और इसीलिए अनसीन पैसेज के आंसर्स लिखते समय ही वहां पे पैसेज को ठीक से रीड करो. इफ यू आर गोइंग टू अटेंड द सारांश लेखन समरी राइटिंग का टॉप क्वेश्चन अगर अटेंड करने वाले हो तो वहां पे वो परिच्छेद रीड करते समय, पैसेज रीड करते समय ठीक से रीड करो. तो इस तरह से टोटल मार्क्स जो है वो 6 मार्क्स रहते हैं और टोटल टाइम जो है वो 15 मिनट का टाइम रहता है. क्वेश्चन नंबर 5 अ के लिए. नाउ क्वेश्चन नंबर 5 आ, उसके लिए जाहिरात लेखन आता है, बातमी लेखन आता है एंड कथा लेखन आता है और तीनों के लिए मार्क्स 5 रहते हैं. 10 मिनट का टाइम दिया जाता है हर एक के लिए. यहाँ पे ये 3 घटक 3 टाइप दिए रहते हैं, इसमें से हमें सिर्फ 2 ही कृति सॉल्व करनी है. मतलब आउट ऑफ 3 यू आर गोइंग टू अटेंड ओनली 2. जाहिरात लेखन, बातमी लेखन या कथा लेखन में से आपको 2 क्वेश्चंस को ही अटेंड करना है. टोटल मार्क्स जो है वो 10 मार्क्स होते हैं एंड टाइम जो है वो 20 मिनट का टाइम है. तो इसीलिए आपको जाहिरात लेखन हो या कथा हो या बातमी हो, आपको 10 मिनट में ही कंप्लीट करना है. तो रीड करने के बाद तुरंत उसे सॉल्व करने की कोशिश करो. 10 मिनट में सॉल्व करो ताकि आपका जो टाइम है वो यूटिलाइज ठीक से हो जाएगा यहाँ पे भी, और लास्ट का जो टाइम रहेगा वहाँ पे हम निबंध लेखन जो है वो ठीक से लिख पाएंगे. प्रश्न क्रमांक 5 ई जो हमारा एज यूजुअल निबंध लेखन रहता है और यहाँ पे प्रश्न क्रमांक 1 प्रसंग लेखन, प्रश्न क्रमांक 2 आत्मकथन आणि प्रश्न क्रमांक 3 वैचारिक. यहाँ पे कहने का मतलब है 3 पार्ट आएंगे, 3 टॉपिक आएंगे. प्रसंग लेखन पे भी एक टॉपिक रहेगा, आत्मकथन पे भी एक टॉपिक रहेगा एंड वैचारिक के ऊपर एक टॉपिक रहेगा. तीनों में से आपको एक टॉपिक के ऊपर कॉम्पोजिशन लिखना है, ऐसे लिखना है. गुण 8 मार्क्स का ये क्वेश्चन है एंड टाइम जो है वो 20 मिनट का टाइम है. तो 20 मिनट का टाइम होते हुए मतलब आपको आराम से ये क्वेश्चन जो है आप लिख सकते हो. लेकिन इसके लिए पहला जो पेपर अभी तक जो हमने डिस्कस किया वो पेपर अगर आप ठीक से टाइम मैनेजमेंट के हिसाब से सॉल्व करते हो तो ही ये लास्ट 20 मिनट आपको ठीक से मिल जाएंगे और आपका ऐसे जो है वो कंप्लीट हो जाएगा, छूटेगा नहीं. गुण 8 मार्क आणि 20 मिनिटाचा वेळ आहे. तीनों में से किसी एक टॉपिक के ऊपर हमें प्रश्न मतलब क्वेश्चंस जो है वो सॉल्व करना है. प्रसंग लेखन लिखो या आत्मकथन लिखो या फिर वैचारिक के ऊपर लिख सकते हो. तो प्रश्न प्रकार आणि वेळेचे नियोजन, ये लास्ट वाला पार्ट जो है वो मैंने डिस्प्ले किया है, इसका एक फोटो ले लो. गद्य 18 गुण 50 मिनिटं, पद्य 16 गुण मीन्स 16 मार्क्स 30 मिनिट्स, स्थूल वाचन 6 मार्क्स 10 मिनट, भाषाभ्यास मीन्स ग्रामर सेक्शन 16 मार्क्स 20 मिनट्स and उपयोजित लेखन means writing skill 24 marks and 55 minutes. So all together 80 marks का ये पेपर है आपका and 165 मिनट्स में उसे डिवाइड किया है, 165 मिनट्स में उसे एडजस्ट किया है, टाइम मैनेजमेंट के हिसाब से उसे सेटल किया है, बिठा दिया है ठीक से ताकि आपके पास इनफ टाइम रहे और आपका कोई भी क्वेश्चन छूट ना जाए. विद्यार्थी वरील वेळेच्या नियोजनामध्ये स्वतःच्या आवश्यकतेनुसार योग्य ते बदल करू शकतात. ये इम्पॉर्टेंट पॉइंट है. आप चाहे तो जो पार्ट आपको इजी लगता है उसे जल्दी से कंप्लीट कर सकते हो, तो दूसरा जो डिफिकल्ट क्वेश्चन है उसके लिए वो टाइम जो है उसका बचा हुआ टाइम जो है वो आप एडजस्ट कर सकते हो. तो यहाँ पे बताया है कि आप अपने हिसाब से टाइम को एडजस्ट कर सकते हो, लेकिन किसी भी हाल में 80 मार्क्स का जो क्वेश्चन पेपर है वो आपका 165 मिनट में कंप्लीट हो जाना चाहिए.
ताकि आपके पास लास्ट के थोड़े मिनट बचते हैं जिसमें आप पेपर चेक कर सकते हो, ऐसा यहाँ पे कहने का मतलब है। तो उर्वरित 15 मिनिटे, ये देखो यहाँ पे 15 मिनिट्स लास्ट के बच जाते हैं। शिल्लक राहिलेल्या 15 मिनिटात विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेचे वाचन व इतर आवश्यक गोष्टी कराव्यात। मतलब प्रेजेंटेशन के लिए उत्तराखाली अधोरेखित करने, मतलब अंडरलाइन करना है, या फिर आपको कहीं पे जैसे आपने लीव की है लाइन, ताकि आप प्रेजेंटेशन के लिए आंसर के बाद अंडरलाइन करना चाहते हो, तो वो सब करने के लिए ये लास्ट के 15 मिनट्स भी हमने टाइम मैनेजमेंट के हिसाब से आपके लिए छोड़े हैं। तो ये 15 मिनट जो है वो भी आप उस समय यूटिलाइज कर सकते हो। कहीं पे आपका आंसर गलत तो नहीं हुआ है, उसे करेक्ट कर सकते हो। कहीं पे आपने आंसर गलती से छूट ना गया हो, वो भी आप चेक कर सकते हो। तो इस तरह से आकृती बंधातील आकृती आवश्यकतेनुसार पूर्ण करणे, मतलब कभी कभी हम आकृति के बंध के लिए जो बॉक्सेस बनाते हैं वो छोड़ देते हैं, वो भी कंप्लीट करने के लिए भी ये 15 मिनट इस्तेमाल आप कर सकते हो। बट मेरा सुझाव रहेगा आप लोगों को, जब आप आकृति बंध के आंसर्स लिखते हो, प्लीज उसी समय वहां पे ही ड्रॉ करना। लास्ट में अगर टाइम नहीं बचा तो वो बॉक्सेस अगर रह जाते हैं तो वहां पे आपके मार्क्स चले जाएंगे। तो डोंट टेक दैट रिस्क। जब आप लिख रहे हो आंसर, उसी समय वहां पे ही उसके बॉक्सेस बना दो। व्याकरणातील उत्तरे तपासणे, ग्रामर सेक्शन के आंसर्स चेक करने के लिए ये 15 मिनट्स जो है वो आप यूज कर सकते हो। ओके, और किसी को कुछ डाउट है तो पूछ सकते हो बच्चों। मैम जो अनसीन पैसेज होता है उसके अंदर हम लोग का इस साल के ओमिटेड मतलब वो उसमें से पैसेज आ सकता है क्या? नहीं, किसके लिए रिपीट किसके लिए ओमिटेड पैसेज आ सकता है? अनसीन के लिए? यस मैम। हाँ, अनसीन के लिए ऐसे तो आ नहीं सकता, बट कांट टेक, आफ्टर ऑल वो ओमिटेड है तो उसको एक बार रीड करके रख दो ना, तो इट इज गुड फॉर यू। गुड क्वेश्चन, अच्छा क्वेश्चन पूछा तुमने, वेरी गुड। Ma'am, can we take stencil with us? स्टेंसिल, हाँ स्टेंसिल ले सकते हो, आकृति बंध के लिए तो आता है ना स्टेंसिल, उसमें से बॉक्स बिक्स स्क्वायर वगैरह रेक्टेंगल सभी रहता है उसमें, तो वो उसका इस्तेमाल कर सकते हो आप। आकृति बंध में कभी कभी सर्कल वगैरह भी रहता है उसमें, और वैसे अगर पेपर में सर्कल है तो उसके हिसाब से सर्कल बना के आप लिख सकते हो आंसर्स, यू कैन डू। ठीक है, तो हेलो इस मैम। तरह से, हाँ बोला। हाँ हाँ लेखन नियम, हाँ, एक मिनट, पेंसिल का पूछ रहे हो तो कहीं पे भी पेंसिल का इस्तेमाल नहीं करना है। आकृति बंध के जो बॉक्सेस बना रहे हो वो भी पेन से ही बनाओ। जाहिरात में भी अगर डायग्राम वगैरह ड्रॉ कर रहे हो वो भी पेन से ही ड्रॉ करो। और सिर्फ आप जो दो आंसर्स के बीच लाइन वगैरह अगर खींचना चाहते हो वो सिर्फ पेंसिल से बनाओ, वो वैसे बनाए तो चलेगा। मॅम हाँ बोला। जाहिरातची बॉर्डर पेनानेच ना? पेनाने जाहिरातची बॉर्डर सुद्धा पेनाने। मैम हाँ, हर आणि एक कोण क्वेश्चन हेलो अलग अलग मैम। पेज पे लिखना है। हाँ, हर एक क्वेश्चन अलग अलग क्वेश्चन पेपर पे लिखना है। सब क्वेश्चन है तो भी अलग क्वेश्चन पेपर पे ही जाओ, वैसे ही लिखो। नया क्वेश्चन तो नए क्वेश्चन पेपर पे ही स्टार्ट करना है। सब क्वेश्चन के लिए आप उसके नीचे स्टार्ट कर सकते हो, लेकिन प्रेजेंटेशन के हिसाब से प्लीज ऐसा मतलब ठीक से लिखो। जैसे लाइन जहाँ पे लीव करनी है वहां पे लाइन लीव करो और ठीक से लिखो, ताकि वो आंसर जो है वो एक साथ ऐसे बहुत ही क्राउडेड है एरिया ऐसा नहीं दिखना चाहिए। वहां पे मतलब थोडा खुला खुला लिखो, ऐसे मेरा कहने का मतलब है, म्हणजे सुटसुटीत लिहा मराठीमध्ये ऐसे। हाँ, आणि कोण काय विचारत होतं मला? मॅम लेखन नियमानुसार लेखांमध्ये जर प्रश्न लिहिले तर त्याच्या समोर ब्रॅकेट असते ती पण लिहायला लागेल. नाही, ते लिहायची गरज नाही. वाटलं तर लेखन नियमानुसारचा प्रश्न, पण खरं ना लेखन नियमानुसारचा जो प्रश्न आहे ना तो लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट करेक्ट आन्सर लिहिलंस तरी चालेल. आणि तुला वाटलं तर तू लिहू शकतोस तो, पण ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ते लिहायची गरज नाहीये तिकडे. ओके मॅम. मॅम हा बोला. मॅम आधी कोणता पण विभाग चालू करू शकतो ना लिहायला? हो, हाँ राइट। हाँ, एक मिनट, इथे एक महत्वाची गोष्ट सांगते मी। जो सेक्शन आपने स्टार्ट किया है ना उस सेक्शन को पूरा कंप्लीट करना पड़ता है। अगर मैंने क्वेश्चन नंबर 5
सेक्शन नंबर 5 मैंने पहले स्टार्ट किया. गुड क्वेश्चन. तो हर कोई याद रखो इसको. अगर क्वेश्चन नंबर 5 जो है मतलब मेरा उपयोजित लेखन राइटिंग स्किल का क्वेश्चन जो है वो अगर मैंने पहले स्टार्ट किया तो मुझे उसमें जितने भी क्वेश्चंस है वो सभी क्वेश्चंस उस सेक्शन के पहले अटेंड करके ही दूसरे सेक्शन पे जाना है. ये बात याद रहे. कोई भी ऐसा नहीं करेगा कि मैंने ऐसे पहले लिख दिया फिर बाद में मैं प्रोज सेक्शन स्टार्ट किया फिर ऐसे के बाद का जो लेटर राइटिंग है वो मैंने उसके बाद किया. वैसा नहीं करना है. सेक्शन once you are starting with a section number 1 then complete the section and then only go to the another section. समझ में आया है? मॅम हाँ हाँ. मॅम मला कधी पुढे इन केस डाऊट आला तर मी कोणाला विचारायचं? कुठे कुठे डाऊट आला? म्हणजे नाही. पुढे हा. कधी डाऊट आला तर तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचा? तसं नाही, तसं सांगा ना तुम्ही तर सर मला कॉन्टॅक्ट करतील ना. काहीही डाऊट आला तर विचारा. असं काय नाही. कोणतं सेंटर आहे? माटुंगा. हा मग आदित्य सरांना सांगितलं ना तर ते तुम्ही काही डाऊट असेल ना तो लिहून जरी पाठवला ना व्हॉट्सअपवर आदित्य सरांना तर ते मला पाठवून देतील किंवा जयश्री मॅमना पाठवला तर त्या मला पाठवतील फॉरवर्ड करतील आणि काहीही डाऊट असेल तर क्लिअर केला जाईल. डोंट वरी. ओके मॅम. थँक्यू. हा या वेलकम. मॅम येस. मॅम समजा म्हणजे गद्यांश नाही तर पद्यांश मधलं कुठचं मला प्रश्नाचं उत्तर नाही आहे तसे म्हणजे भेटत नसेल त्या ह्याच्यात पॅसेज मध्ये तर मग मी नंतर मग लास्टला लिहिलं तर चालेल काय तसं? हो पण तिकडे क्वेश्चन लिहून जागा सोडून द्यायची आधीच. कळलं ना? क्वेश्चन लिहायचा किंवा क्वेश्चन साठी जागा सोडायची आणि पुढचा क्वेश्चन स्टार्ट करायचा. तो शेवटी लिहायला ठेवला तरी आन्सर आपण त्या पेजवर जाऊन तिकडे लिहायचं. तो पूर्ण क्वेश्चनच लास्ट लिहायला असं नाही ठेवायचं. कळलं ना? पूर्ण क्वेश्चन म्हणजे तोच पर्टिक्युलर क्वेश्चन मधला एक तेच बाकी पुढचे मी ते सोडून नाही. हा तेच पण तिथे क्वेश्चन आता तू बघ मी आता फॉर एक्झाम्पल तू समजा पोएट्री सेक्शन स्टार्ट केलास आणि तिकडे तुला एखादा उत्तर आता येत नाहीये तर तू त्या वेळेला पोएट्री सेक्शन स्टार्ट केल्यावर जो प्रश्न तुला अडलाय तो प्रश्न त्यासाठी जागा तिकडे सोडून तू पुढचे प्रश्न लिहून काढ. त्याच्यानंतर तू दुसऱ्या विभागावर पण जा आणि ते सगळं कम्प्लीट कर आणि मग एंडला परत तिकडे ये आणि मग परत तिथे आन्सर लिही. त्यासाठी तिथे जागा सोड असं मला सांगायचंय. कळलं ना? तो क्वेश्चन एंडला लिहिता नाही येणार तुला. तिथे जागा सोडायला पाहिजे जिथे देवा तू अटेंड करतोयस त्यावेळेला. कारण तो त्या तिथेच लिहिला गेला पाहिजे. त्या पर्टिक्युलर जागेवरच लिहिला गेला पाहिजे. अख्ख्या विभागातला एक प्रश्न असं शेवटी वगैरे लिहून चालणार नाही. एंडला तू अटेंड करू शकतोस तो क्वेश्चन पण तो लिहिण्याची जागा तीच असली पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे मॅम. ओके मॅम हा बोला. मॅम जर आपण सेक्शन 5 पहिले केले तर पूर्ण 5 4 3 2 1 असं जायचं का 5 2 3 असं पण जाऊ शकतो? कसंही जाऊ शकता तुम्ही. 5 मग 2 मग 1 मग 4 असं गेलं तरीही चालेल. पण जो काही सेक्शन घेणार तो कम्प्लीट करायचा आणि नंतरच नवीन सेक्शन स्टार्ट करायचा. आणि क्वेश्चन्सचे नंबर्स जे आहेत ते प्लीज नीट लिहायचे. करेक्टरला कळलं पाहिजे क्वेश्चन नंबर कोणता अटेंड केलाय. आलं लक्षात? येस मॅम. अच्छा ओके स्टुडंट्स आज आपला पेपर पॅटर्न म्हणजे कळलेला आहे तुम्हाला. टाइम मॅनेजमेंट प्रमाणे कशा प्रकारे फॉलो करायचे ते पण कळलेलं आहे. काही डाऊट असतील तर नंतर जरूर विचारा. मॅम आपण हा बोला. मॅम याच्यामध्ये गद्य आकलन नव्हतं. हा तुमच्या पेपरला गद्य आकलन नाहीये. तो पार्ट त्यांनी काढून टाकलेला आहे त्यामुळे ते येणार नाहीये. मग ते गद्य आकलन येणार नाही सेपरेटली पण आपण अपठित गद्य जे येतं ना त्याच्यात तशा प्रकारचे प्रश्न पण त्याच्यात येतात ना म्हणजे थोडेसे त्याला आकृती बंधाला रिलेटेड. मग तुम्ही करू शकता. तिकडचे पॅसेज आहेत ते बघू शकता. म्हणजे तसे पॅसेज येऊ शकतात गद्य आकलनातले. ओके हा ठीक आहे. ओके ऑल द बेस्ट स्टुडंट्स. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि प्लीज जे सांगितलंय ते फॉलो करा आणि तशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्लीज फॉलो द टाइम मॅनेजमेंट अँड अकॉर्डिंग टू दॅट ओनली प्लीज ट्राय टू राईट युअर क्वेश्चन आन्सर पेपर. ओके ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबतोय. परत भेटू. ओके बाय स्टुडंट्स. टेक केअर. बाय मॅम. थँक्यू. बाय. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय बाय. वेलकम. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय वेलकम.